सातारा तालुक्यातील भैरवगड टोलेवाडी येथील भूसंकलनग्रस्तांचे कायमस्वरूपी पुनर्वसनाच्या मागणीसाठी 5 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू झाले आहे. पुनर्वसनासंदर्भातील शासन आदेश तातडीने काढावा आणि प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे. भूसंकलनग्रस्तांच्या म्हणण्यानुसार 2 जुलै 2022 रोजी महाराष्ट्र शासनाने पुनर्वसनासाठी मान्यता दिली होती. मात्र त्यानंतर सातत्याने पाठपुरावा, निवेदने आणि बैठका होऊनही प्रत्यक्षात कायमस्वरूपी पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात ग्रामस्थांनी गावातच उपोषण सुरू केले आहे. पुनर्वसनासंदर्भातील शासनाचा अध्यादेश व अंतिम आदेश मिळेपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. तसेच उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासन आणि प्रशासनाची राहील असा इशाराही ग्रामस्थांनी दिलेला आहे. म्हणणं आहे तुमचं, अजून पुनर्वसन तुमचं झालेलं नाही, नेमकं काय? 5 जुलै 2019 साली आमच्या इथे अतिवृष्टीने भूस्खलन होऊन घरांची किंवा संपूर्ण घरदारांची उद्ध्वस्त झाली, पडझड झाली. आणि त्यापासून आजपर्यंत सातत्याने इथले जे ग्रामस्थ आहेत ते कागदपत्रे पाठपुरावा करून जवळजवळ 7 वर्ष झाली. आणि आम्ही संशयतेनं शासनाचा आणि प्रशासनाचा आदर करून आतापर्यंत सगळ्या गोष्टी आम्ही शांततेत घेतल्या. पण आता ज्या गोष्टी आमच्या डुजड झालेल्या आहेत आणि तसं बघायला गेलं तर आम्ही 2019 पासून आमचं उपोषण आज चालू आहे असं समजा का. तर आमची डोंगरावरती शेती काय जी आहे ती डोंगरावरची शेती नापिकच आहे, कारण ती फक्त जिरायती आहे आणि मोसमी पावसावर फक्त असतो आम्ही. आणि त्याच्यामुळं एकतर पाठपुरावा करत राहिलो तर आमच्या जमिनी पडून राहिल्या. आणि जर समजा आम्ही पाठपुरावा सोडून दिला तर सरकार कसं एकदम डिंब बसतं आहे आणि इथल्या ग्रामस्थांना मग शेतीकडे लक्ष दिलं तर पोटा मिळेल. त्याच्यामुळे दोन्ही बाजूने इथले ग्रामस्थ, आमचं गाव कैचित आहे आणि येथील लोकांचा खूप मोठा आमचा राहण्याचा जटिल प्रश्न आहे. आणि आमच्या गावातील काही जे ग्रामस्थ होते की प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आमचं एक घर असावं, त्या घरामध्ये कुटुंब सुखी असावं. आणि हे घर करून आमचे जे काही गावातले ग्रामस्थ आहेत त्यांना शेवटी देहत्याग केला त्यांनी. पण अजून काय शासनाने स्वतः डोळे काय उघडले नाहीत किंवा आमच्या या ठिकाणी आमचे जे आमदार आहेत किंवा आता हे आमच्या उपोषणाला बसलेले पांडुरंग साळुंखे आहेत, तर त्याच्यासाठी आमच्या जिल्ह्यातले जे पुनर्वसन मंत्री आहेत त्यांनीसुद्धा स्वतःहून लक्ष घालावं आणि हा प्रश्न पूर्ण तडेस नेऊन सासपड येथे किंवा ज्या कोणत्याही ठिकाणी आमच्या गावचं आधी चांगल्या प्रकारे कायमस्वरूपी पुनर्वसन करावं, हीच आमची सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं नम्र विनंती आहे. वर्षापासून आम्ही जेवढा त्रास काढला आहे, तात्पुरता निवारा दिला. त्या शेडमध्ये आम्हाला 3 ऋतूंचा त्रास आहे, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. किती त्रास काढला 7 वर्ष ते आमचं आम्हालाच माहिती आहे. शासन काय नुसतं चालढकलीवर हो करतो आत्तापर्यंत 7 वर्षे लावली. आत्ता तरी काळजीनं आम्हाला आमची घरं द्यावीत हीच अपेक्षा आहे. गेली 7 वर्ष झाली आम्ही प्रशासनाकडे मागणी करतो आमच्या पुनर्वसनाची. ह्या 7 वर्षामध्ये ज्या पुनर्वसनाच्या मागणी करण्यासाठी जवळपास आमच्या गावातील ग्रामस्थ 18 ते 19 ग्रामस्थ जी मागणी करायला जात होते ते आज देवाज्ञा झाली त्यांना. म्हणजे सरकार आमच्या अजून राहिलेल्या ज्या तिथे दिसतात 70 ते 80 वर्षाची माणसं आहेत ती सगळी गेल्यानंतर आम्हाला पुनर्वसन देणार आहे. मग ते कशासाठी देणार आहे? मग आमची सरकारला सगळ्यात पहिली मागणी असेल, आमची लोक जाण्याच्या आधी आम्हाला पुनर्वसन द्या आणि ती घरं आम्हाला द्या.
तर आम्ही त्यात राहू आणि ते आमचे सुखकारक असेल आणि ते तुम्ही दिलेल्या घरांचा आम्हाला उपयोग होईल. 2019 साली आमचं भूस्खलन झालं. त्यानंतर आम्ही सातत्याने पाठपुरावा करून 1 जुलै 2022 साली आमचं पुनर्वसन कायमस्वरूपी पुनर्वसन करून द्यायचं असं शासनाने निर्णय घेतला. त्यानंतर आज 4 वर्ष झाले आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. आज आमची फाईल मंत्रालयामध्ये असून निधी मंजुरीसाठी आहे आणि त्या गोष्टीसाठी 4 वर्ष लागलेत. अजूनही आमचा तो निधी मंजूर नाही झालेला आहे. आणि लाजिरवाणी गोष्ट ही आहे की आम्ही आज सातारा तालुक्यातले आहोत. आमच्या सातारा जिल्ह्यातले पुनर्वसन मंत्री मकरंद आबा आहेत. तर त्यांनी थोडासा आमच्या कामामध्ये लक्ष देऊन आज आम्ही उपोषणाला 2 दिवस झाले बसलो आहे. फक्त PNC वगैरे बोलणं झालं, प्रत्यक्षात कोणीही आलेलं नाही. आज आमचे लाडके नामदार शंभूराज आपलं सुरेंद्र बाबा असतील किंवा स्थानिक आमदार मनोजदादा घोरपडे असतील, यांच्याशी कॉन्टॅक्ट झालेत. फक्त प्रत्यक्षात आम्हाला कोणीही भेटायला आलेलं नाही आहे. तर आमची मागणी हीच आहे की बाबा किमान भेटायला नाही आलं तर आम्हाला आमच्या मागण्या तरी पूर्ण करा. त्यासाठी प्रशासन हलवा. तुम्ही सगळे आमचेच आहे, आम्ही तुमच्याच मतदारसंघातले आहोत. तर आमच्या मागण्या पूर्ण व्हा एवढीच माफक अपेक्षा आहे. अधिकाऱ्यांची बैठक झाली, नेमकं काय त्यात हे झालं तुमचं? अधिकाऱ्यांची बैठक काल झाली असं आम्हाला ऐकायला भेटलं. प्रत्यक्षात आम्हाला माहीत नाही की अधिकाऱ्यांचं नेमकं तिथे काय झालं आहे. आज सर्कल आलेले, त्यांनी आम्हाला त्या निवारा शेडबद्दलचं सांगितलं की डागडुजी वगैरे करून देतो. पण आमची मागणीच नाही आहे ती. आमची मागणी कायमस्वरूपी पुनर्वसनाची आहे. आमची शेडची डागडुजी करून आम्हाला 10 वर्ष परत त्याच शेडमध्ये ठेवणार आहेत का ते? जी आमची मागणीच नाही आहे ती पत्र घेऊन आमच्याकडे तुम्ही माणसं का पाठवताय? जेणेकरून तुमचाही वेळ खर्च होणार आहे, आमचाही वेळ खर्च होणार आहे. विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा. इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस. पात्रता 10वी 12वी एसटी पासची सोय. पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा. 98 220 97 071. 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, सातारा. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू